उलटा आहेस का तू? तुम्हाला माहित नाही? नाही. मी पहिल्यापासूनच आपल्या मायाच्या पोटातही उलटाच होतो. झालोही उलटाच, आवही उलटाच, आणि जाशील मी उलटा. येईन मी उलटाच. पुढं उलटी गिनती. मग गेल्यावर मग काय येशील? काय येतील ते येते उलटा राहील कोण? हॅलो दोस्ता शाहीर बुधा शाहीर यांनी लवकरात लवकर स्टेजवर येण्याची कृपा करावी. 5 मिनिटाची वेळ आलेली आहे. दोस्ता शाहीर बुधा शाहीर लवकरात लवकर स्टेजवर येण्याची कृपा करावी. तू एवढ्या ठोकर गोष्टी काऊन सांगून राहिला? हा. ती बायको चांगली आहे ना? चांगली आहे म्हणजे एक नंबर आहे. हा. आज मी 3 फुटाचा माणूस आहो. हो. पण गोष्टी माझ्या 12 फुटात चालते. हो, हो, हो. हर्रा बायको भेटे. शाबास. तो बंद्याचा आवाज आहे. हा हा. ती बायको भेटी तर आम्ही पाहायला आलो का? नंदी का बैल फोकण्याने मारून राहिला? नाही, नंदी बैल मौल्या मौली हिंडो. हे माय बायको भेटे, हे माय बायको भेटे. अरे वा. तू एक काम कर, हा. आपल्या बायकोला माघारी आण. मी आणि माझी बायको आम्हाला पाहता भेटे कशी ठीक आहे. कशी भेटे? मी आता जातो हा. आणि आपल्या बायकोला घेऊन येतो. लवकर ये. हो. हा? हो. हे अख्खं लक्षात ठेव. घरी आल्याच्या बाद तिच्यावर धक्का टाकशील. कसा तू कसा टाकते तर कसा मग आम्ही पाहू. पण तू जसा करशील तसाच मी बी करून पाहतो. पाहून घ्यायची अक्कल. तू आपल्या घरी जाणं आपल्या बायकोला घेऊन ये आणि तू जसा करशील तसा तू पाहून करीन म्हणते. हा लोकांचं पाव कवरी करण दे. हो भाजी. हा. लोकांचं पाव कवरी करण खाऊ बाबा. काही आपल्या मतानं करण. आपल्या मनानं हो, आम्ही वांगे खाल्लं तुम्ही वांगे खा. मी का खाऊ? केळं खा. असं नाही. आम्ही वांगे खाल्लात तुम्ही केळं खा. हा. तुम्ही केळं खाल्लात लोकांना संतर खायला पाहिजे. हो जी हो. उदाहरणार्थ साऱ्या भारताच्या शेतकऱ्यांना म्हणलं हो. तर निवड धान्य गहू पेरायचा आहे. हो. बाहेर देशातून हा. कोणत्याही मालाची निर्यात किंवा आयात झाली नाही. हा. तर हे अंगात घालायला कपडे भेटतील का? आता पराठी नाही तर कपडे नाही. धानाची तणीच गुंडाळून हिडाचा आणि हा आला म्हणा रामटेकचा पर्याय. आणि साऱ्या भारताच्या शेतकऱ्यांना म्हणलं कापूस निवड पराठी पेरायची आहे. हो. अन्न खावा भेटेल का? नाही भेटणार. आम्ही जर्सीचा सांड्या होता कापसाचे बोंड खाऊ. नाही नाही. अन्न वस्त्र आणि निवाराची जरूरत आहे. हा. तेव्हा माणसाचं आणि भारताचं भवितव्य होतं. शाबास. बस माझी आता जाऊन लवकर जा लवकर. खाली आहे का? ए पोट्याचे माय कुठे गेली रे बाहेर कनाडी? मार एवढ्या पोळ्याने हेटण टर्रा झोपली. टाइम किती झाला? हा दिवसानं कोणते कुत्रे टोन टाकते दरवाज्यात तर माहित नाही. कार टाकते का भुरं टाकते तर पकली. हा घरी आहे का? हे पोट्याचे माय बालेची आई, हे पिंकीची आई, हे चिकूची माय. खामोश काय बोललं का नाही? अव खामोश तरी म्हणा. काही ना काही बोलतेच मा. कोण गेलते? अव तुमच्या मागे उभी होती. शाबास. अशीच राहत जा अशीच राहील. आणि जिंदगीत मागत राह. हो 33% आरक्षण गव्हर्नमेंटनं दिलं. हे हरामात गेलं. मग लोक सांगा 33% आरक्षण पाहिजे फक्त यायले. त्याच्यापूर्वी 7 मेंबराची बाडी राहत होती एका गावात. 5 माणसं 2 बाया. आता 5 माणसं आणि 5 बायानं 2च माणसं. 10 वर्षाचा काळ जाऊ द्या पुरे माणसं काय हे काही राहणार नाही. मेंबराची बाडी 33% आरक्षण आहे. हो आणि माणसाच्या मागे उभी राहते. हो ना मग. म्हणून तर आमच्या माणसाच्या डाव्या हातावर बसल्या. फक्त एकच बाई बसली उजव्या हातावर माणसाच्या. ते सावित्रीबाई फुले. बरोबर तिचा आहे. आदर्श डोक्यात ठेव. हो आणि गोष्टी कर. हो वारा भोसाळ काम करू नको. कोण गेलते? अव तुमच्या मागे उभी होती. त्यानंतर बुधाभाऊ शाहीर त्यांनी या ठिकाणी आपली शायरी चालू करावी. करू का बंद? बंद करू का रे बाबा? हा? आमचं थोडंसं मी काय म्हणतो? काय मी म्हणतो? श्यामराव काकाला सांगतो. काय सांगता? श्यामराव काका आपल्या डुकरं पोचता बांध. काऊन बन तुझ्या डुकराला ठेका मला बायकोला होतं. मी काय घेईन व ज्याचे डुकर तो पोचत बसल डुकर राखे. कोण गेलते? तुमच्या मागेच उभी होती. मी डबाचा हा संडाचा डबा बाहेर गेलो तर येऊन आपलं धोतर सवारतो नाही अशी करते. हे झोप का रे? हे पहिल्या 13 डबाला दिला बरं. हा कालीकडे होय. सरपासारखी आम चोरते ना कासवासारखा मुंडका टाकते. या ढोबळीवर हाणतोय कांद्यास मेटेडोर. त्या मेटाढोरचं नाव नाही घ्यायचा. कापूस भरला. हा त्या मेटाढोरचं नाव नाही घ्यायचा. काऊन? साधी कुत्रे चालतायत तुम्हाला. तुला कुठे चालव ना. हो तू मला मारा लागलीस. मी ते मला सांगा बाबा स्कूटीचे ब्रेक कोणी राहते हातात.
फोर व्हीलरचे ब्रेक पायात हा एक वेळ मी हिच्या संग कुटीनं गेलो मला धरण आडवेली काय काय ब्रेक दाबतो दाबतच नाही तेव्हापासून मनात विचार केला हातातले ब्रेक दाबायचे नाही कोणी हातातले ब्रेकची गाडी नको चालू बरोबर आहे ना फोर व्हीलरची तुम्ही हातातल्या ब्रेकले फेला हातातल्या ब्रेकला फेला हो काय काय केलंय दाबत म्हणून पायातले ब्रेक दाबतो मी असं मला सांग काय व आपल्या गावच्या पाटलाच्या लग्नाला किती दिवस झाले पाटील साहेबांच्या लग्नाला 15-20 वर्ष मग झाली या 15-20 वर्षात पाटलाला मोठा वाटा झाला का कोटं यावर्षी 36 कोटी देवाची मेहरबानी पाटलाला एकावडेच 3 झाले म्हणजे पाटली असं 36 कोटी हा 36 कोटी देवाची मेहरबानी हा. हो व कारभारी हा. फक्त 36 कोटी देव जास्त देव काऊन नाही मग देव जास्त काऊन नाही झाले हो. त्या देवानं ऑपरेशन केला म्हणून तेवढेच राहिले काय आणि आम्ही भूत आणलो तुम्ही हर गावात हर एरियात हर मौल्यात 10-12 एवढे भूत निघते काही नाल्या फोडला काही खंबे तोडला म्हणून देवाने वाटलं याची संख्या जास्ती झाली आमची कमी करा 36 कोटी देवाची मेहरबानी पाटलाने कळस 3 झाले म्हणजे पाटले त्याचं नाव काय ब्रह्मा विष्णू आणि महेश अय्या ब्रह्मा विष्णू महेश हा. जे साक्षात परमेश्वराचे होता मग पाटील साहेब तर मस्त आनंदात असतील व. बहुत आणि त्यांच्या घरी मस्त मोठा सोहळा असेल बहुत फंक्शन आहे आणि त्या निमित्तानं मस्त पाहुणे आणि मस्त पंचपक्वान तुला तर येतूनच पाणी सुटला ना चालला ना. एक काम कर ना एक खाली पोता धर ना 1 गिलास पोता पाटलाच्या घरी गेला तर टाकला आपला पोता का भिलला ते असा हे पगले काय हे इकडे भेटलं हे डबली शेकली म्हणजे झालं ते तू यामध्ये शरम नाही लागत का बाटलीले 3 झाले तुला काय बोलता वा तुम्हाला का देऊ लागते अहो ते काय आपल्या हातात आहे का कोणाच्या हातात अहो ते परमेश्वराच्या हातात आहे जेव्हा परमेश्वर देईल तेव्हा आपण घेऊन घेऊ रामायण वाया गेलं का गेला परमेश्वराच्या हातात हो हे बोयताड खोपडे या बोलण्याचं उत्तर देऊन राहिलो आता या विषयावर 1 तास कीर्तन करतो एका शब्दावर कीर्तन का हा परमेश्वराच्या हातावर ना हो काले म्हणाई आहे माई तकलीफ वाटली ना तू ही तकलीफ वाटली कशी तू एक काम कर तुझा परमेश्वराकडे एकटी काय हा मी राहतो घरी किती पोरं आमच्या पाहिजे जा मी नाही जा रस्ता धर नाही तर कोठे आणतो हालत तुझं काय करत चाल वाटलं या घरी काय म्हणल्या पाटला घरी जा जा तुम्ही मी नवरा कोण फिरवाचा भाऊराव आहे काय पराठी झाकला तर नवरा नवरा सांग ना बायको ऐकणार अहो हो नाही एकच जाणं अहो जाणं चाल हा जाऊ देतो दम नको टाकू जाऊ देव चाल मारत नाही चाल हो चाल लवकर चला आणि चांगली चाल हो चांगली चालते ओबड चाललीस तर त्याचा बाळासारखा नालायक माणूस आहे लहानसा आहे पण मोठा उमस आहे दुसरी काढून टाकीन दुसरी करता हा? समजल्या का बा? हा, काय करणार? हा, काय माहिती नाही. अरे, माहिती. नाही करत का उभी राह. ती नाही माणसासारखी चालेल ना बायासारखी चालत हो ना माणसात राहत नाही बायात राहत नाही शेणे मेंढ्यात राहते यात हाकानं तर 2 बोकडं जिंकले ती बोकडं काही कामाचे नाही. अरे माणूस कसा चालते आणि बाई कशी चालते जे बाई समाज कार्य करते जे बाई जिल्हा परिषद अध्यक्ष बनू शकते सभापती होऊ शकते आमदार खासदार पंतप्रधान आणि राष्ट्रपती होऊ शकते ते बाई अशी चालते कशी मग एका धडाची नाही चालत ते बाई कशी चालते अशी डोक्यावर सेफ येते अशी पगले हे बाय बायाकड म्हणून तर तुझ्या कामात येईल ते डोक्यावर अशी सेव घेते झाशीच्या राणीच्या डोक्यावर सेव खाली पडला का नाही अहिल्याबाई होळकर नाही पडला का नाही व सीता माता रमाई भीमाई याच्या डोक्यावर सेव खाली पडला नाही पडला व तुझ्या डोक्यावर सेव आहे का तो ठोकून देऊ खिरे देशाचा सत्यानाश केलाय येते वर आवडत हा सेव घेते म्हणून तर आमच्यावर डॉक्टर जास्त लागतात तुम्हाला त्या अशी सेव घेते हा तेव्हा तिले शहाणे लोक म्हणतात हे कोणाची पोरगी होय आणि कोणाची सून होय तेव्हा ते कशी चालते हे बाय ते असे शहाणे लोक दिसले अशी खाली नजर टाकते
भारत माता, हे भारत माता लंची अग्नी माता पुणे ऋषी मुनी तर थकले येते आणि माणूस काय वाचला. थांब पाणी साहेब. दोस्त नमस्कार. साईरामजी की धन्यवाद माझ्या घरी आल्याबद्दल. सांगा बोला. हा दोस्ता, हा मी सांगितलेलं काम केलं का? परिपूर्ण. काय काम म्हटलं? घरी जा आणि आपल्या बायकोला घेऊन या. मग आणलं का? आणि हे कोण? हा? बापा यानं कोणाला आणलं का? दोस्ता, हा? तुझ्या घरी आलो नाही कधी. आले होते. त्या बायकोने नाही पाहिलं. पाहिली होती. हा? हा मग हे खरंच तुझी बायको आहे का? का बोलता ते? हे तुझी बायको नाही. बरोबर ओळखले. नाही. हे माय बायको नाही. नाही. हा मान नवरा हो कालच केला. का बोलता तुम्ही? मी तसं नाही म्हणत. हे माय बायको नाही. तुझी बायको दुसरी आहे. हा. हे तुझी बायको नाही. हे उसनी मागून आणली. म्हणजे काय बाई? का चोरून आणली? म्हणले बाई तुम्ही आमची बेइज्जत करता. नाही. राहू द्या हो. अरे बापरे, हो, राहू द्या हो. मी बेइज्जत. तुमच्या बाई सत्यालाच आहे माझा. माझ्यापेक्षा बाई खराब नाही हो. त्याची बायको राहिली तशी बेइज्जत करते का बाई? हा माझी घरी दोस्त आहे आणि याने थोडस काम सांगितलं घरी जा आणि आपल्या पत्नीने घेऊन ये. पाटील साहेब, यानं बायकोने तर आणलं नाही आणि तुले घेऊन आला आणि तुलेच म्हणते माझी बायको आहे म्हणून. काय सांगू जी, यांची गोष्ट अगदी खरी आहे. खरी आहे. पाटील साहेब, हा माझा नवरा विजी हेच माझे पती परमेश्वर आहे. खरं. हो जी, खरं हेच सांगते एकदम. पण तुमच्या नवरा बायकोमध्ये एवढा फरक कसा? खरं हा माणूस पाहिला 3 फूट, हा तू पाहिली 6 फूट. जी. हे वक्राचं रुग्ण कुठून आणलंस तुला? पाटील साहेब, तुम्ही म्हटल्याप्रमाणे हे गावातले लोक सुद्धा मला असेच म्हणतात. हा. माझ्या मैत्रिणी सुद्धा असेच म्हणतात. हा. काय सांगू तुम्हाला, जी जिथं गेला तिथं माझी बेइज्जती बदनामी आहे जी. ए भाऊ, मागरी मार जोड नाही बाई. कोण मारते? तू मारता ना? नाही रायसन चालू आहे नाही. राहायचं बा. बाबाजी विचार करा. हे माय बायको हो हो. मित्र या नात्यानं मजा केली. वक्राचं रुग्ण म्हणा नाही काय मला रात नाही सरम नाही. मी ना मजाक पण केली. इथं काम कोणतं हा. होतं? हे भाऊ, हा. महानवऱ्याने वक्राचं रुग्ण नको म्हणू. शाबास. महानवरा कसाही कसाही असेल, असेल. माझा पती होय. हे दाखवायला सरपानं धरलं का मेंढी ते आवलं करते. बाबाजी तुम्हीच नाही मला सारा लोकांचं समजते. हा. याची बायको नाही. हा. पण या गोष्टीसाठी आजच मी लाताई खाल्ल्या. आजच खाल्ल्या. हो, काटोलच्या बस स्टँडवर येता खाऊ का? जवान पोरांनी मला चांगला काढला दम नाही टाकू नको. मी ना हे उतरलो. हा. हे मला म्हणते केळं घेऊन द्या. हा. मी म्हणतो केळं नको गाव थंडी आहे सेफ घे. मग लावा. हा. कुठले 2 पोरांना काढला मला. म्हणजे हे कोणत्या तरी अनोळखी बाईने मारून राहिला. हा पण मला लाज नाही शरम नाही. हो. कारण हा. मला माझ्या घरी परिवर्तन करायचं आहे, कीर्तन नाही. परिवार आज मी 3 फुटाचा माणूस आहो. हो. मला साहित्य मिळवासाठी बायको पाहिजे 2.5 फुटाची. अर्धा हा जायचं कमी. खांद्या बरोबर. हा. मी काढावर हे गोरी आहे. हा. आहे की नाही? हा. मग कोणालाही असंच वाटते. हा. मी 3 फुटाचा माणूस, बायको करू 2.5 फुटाची आणि पोरं बारा 2 फुटाचे झाले तर कोणा सर्कसीत भरती करू. हे बरोबर आहे. नवरा काळा असला बायको गोरी तर बायको गोरी हो पाहिजे जी. आणि बायको काळी असली तर नवरा गोरा पाहिजे. हा. नाही तर नवरा काळा ना बायको काळी. या घरी कोयला खतांचे दगड 10 लाखात नाही विकत येतं. म्हणून परिवर्तन केलं. खरी गोष्ट आहे. हा. दोस्ता, आजच्या दिवस आपल्या पत्नीला माझ्या पत्नी बरोबर बाजारला ठीक आहे, तुम्ही तिकडून पाठवा मी इकडून. हा. पिढे अशी हो येऊ नको. तू बाजारला जा. हा. त्या पाटली वाणी बरोबर असं. आणि 4 वाजता घरी हजर हो. बरं. 5 वाजले तर माझ्यासारखा बाजूक नाही. हो जाते. हा. तुम्ही बरोबर राहायचा. कुठे जाईल? ए पगले, काय? साऱ्या रोगाची बिमारी आहे. महारोग होईल त्याला औषध आहे. टीबी होईल त्याला औषध आहे. हा ब्रेनची बिमारी झाली याला औषध आहे. पण नवरा बायकोत अविश्वासाची बिमारी झाली त्याला औषध नाही. काय? त्याला औषध नाही. ना सरकार काढे, नाही कोणा गव्हर्नमेंट काढे, नाही बाहेर देशात त्याचं औषध आहे. फक्त एकच औषध आहे त्याला. नवरा लस्सी घेऊन जाते आणि फाशी लागते आणि बायको मातीचं तेल टाकून पेटते. ह्या 2च गोष्टी आहेत. माझा विश्वास नाही. हो. आणि तुझा मार विश्वास नाही. तुझा मार. तू एक काम कर. कोणता? तुझ्या बाजारले आणि मी चाललो चराले. चला बाई, माझा धंदा गैरच होता. नवऱ्यासोबत मी उगाच उकडलेटी भागत बसली बाजारला जाणार नाही म्हणून. बाजारला गेली नाही तर खाणे शेवाण देतील. त्यापेक्षा बाजारला गेलेलंच बरं. गोपिकीच्या घराकडे जाते, तिची साथ घेते आणि नंतर निघून. चाल बाई.
याने सांगितल्याप्रमाणे राधा त्याच्या घराकडे जाते आणि बाजारला जाते. जय श्री कृष्णा. राधे राधे. मला वाटतं बाजारला गेली नाही तू आज. नाही गेली राधा ताई. हा राऊंड समाप्त झालेच आहे. फक्त 5 मिनिट घेतो आता. बाई काय हो तुम्ही दोघी कुठे चालल्या? आम्ही बाजारला चाललो. कशा करता? दही दूध विकायला. म्हशी गाईचं? गाई म्हशीचं. हा तर तुम्ही म्हशी गाईचं गाई दूध कुठं कुठं विकता? आम्ही खेड्यात शहरात गावोगावी आणि घरोघरी पण. म्हणजे मोठ्या मोठ्या बिल्डिंग मध्ये हो खेड्यापाड्यामध्ये? वा 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 खूप छान आहे बाई. तर जसं तुमचा म्हशी गाईचं दही दूध आहे हा तुमचा पोटाचा धंदा आहे. जी बरोबर आहे. हा सोडू नका. नाही नाही हा करा. पण यांच्या बरोबर मी तुम्हाला दुसरं दही दूध विकायला सांगितलं तर तुम्ही विकाल का? का नाही नक्कीच फायद्यात असेल तर नक्कीच. त्या दह्या दुधाची सगळ्याला जरूरत आहे. सगळ्यांना जरूरत आहे. आणि त्या दह्या दुधापासून सगळे लोक ज्ञानी झाले. तर नक्कीच विकू आम्ही. आणि अजून बी काही लोक अडाणी आहेत जी. आणि त्या दह्या दुधाची सगळ्याला जरूरत आहे. त्यांना गरज आहे. ते दही दूध तुम्ही विकाल का? का नाही तुम्ही म्हणत असाल सांगत असाल. ऐक मी सांगतो ते दही दूध कोण. तू नवीन युगाची राधा, तू नवीन युगाची राधा चालली रस्त्यानं, अग चालली रस्त्यानं.